एका अंधाऱ्या खोलीत टेबलावर ठेवलेला एक मृतदेह, पण त्याचे अवयव गायब. प्रत्येक अवयवासोबत मिळालंय एक वेगळं चिन्ह, एक कोड आणि एक इशारा. ही हत्या आहे की एक नियोजित कला? सत्य उघडताना प्रत्येक पायरीवर वाढतोय धोका आणि जवळ येतोय खुनी. तयार व्हा एका अशा थरारक प्रवासासाठी जिथं उत्तर आहेत रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि सत्य झाकलेलं आहे नकाबाच्या आड. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण मंडला मर्डर्स ही सिरीज एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. सिरीजची सुरुवात होते 1952 मध्ये चरणदासपूर गावातून. इथे आपल्याला रुक्मिणी देवी दाखवली जाते, जी एक विशेष यंत्र चालवत असते. आपल्याला कळतं की रुक्मिणी बरोबर बरेच लोक आहेत आणि ती त्या यंत्राच्या सहाय्याने एक मानवी शरीर तयार करत आहे. हे शरीर वेगवेगळ्या लोकांचे अवयव वापरून बनवलं जात आहे. रुक्मिणी आणि तिचे लोक खूप वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होते आणि आज त्यांना हे करण्याची संधी मिळाली असते. दुसरीकडे गावातले लोक खूप चिडलेले असतात, कारण अलीकडच्या काळात गावात अनेक लोक मरत आहेत आणि त्यांना वाटतं की हे सगळं रुक्मिणीच्या काळ्या जादूमुळे घडत आहे. त्यामुळे गावकरी रुक्मिणी, तिची जादू आणि तिच्या लोकांनाही संपवण्याचा निर्णय घेतात. पण ही गोष्ट रुक्मिणीला समजते. आता गावकरी तिच्याकडे येणारच असतात आणि तिच्याकडे त्या शरीराला जिवंत करण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नसतो. म्हणून ती आपल्या लोकांना सांगते ही शेवटची संधी आहे, आपली पूर्ण ताकद वापरा, कारण यानंतर आपल्याला हे सगळं करण्याची कित्येक शतक संधी मिळणार नाही. गावातले लोक तिथे पोहोचू नयेत म्हणून रुक्मिणीचे लोक त्यांना थांबवू लागतात. दुसरीकडे एक मणी असतो, जो रुक्मिणी त्या तयार केलेल्या शरीराच्या छातीत बसवते. पण अचानक त्या शरीराला आग लागते आणि रुक्मिणीचं स्वप्न अपूर्ण राहतं. ती यंत्र आणि मणी घेऊन तिकडून निघून जाते आणि यानंतर कथा वर्तमान काळात येते. आपल्याला विक्रम नावाचा एक पोलीस अधिकारी दाखवला जातो. त्याने आधी दिल्लीमध्ये काम केलं होतं, पण सध्या तो सस्पेंड झालेला आहे. त्यामुळे तो आता आपल्या मूळ गावी चरणदासपूर परतत असतो. जेव्हा तो आपल्या वडिलांसोबत रेल्वे स्टेशनवर असतो, तेव्हा त्याची नजर एका गोड कपलवर जाते आणि त्या कपलला पाहून विक्रमला आपल्या गर्लफ्रेंडची आठवण येते, जी आता कदाचित त्याच्यासोबत राहत नाही. त्यानंतर विक्रम आपल्या वडिलांसोबत दिल्लीहून चरणदासपूरला परत येऊ लागतो. त्याच ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये आपल्याला अभिषेक नावाचा एक व्यक्ती दिसतो, जो नुकताच विक्रमला बाहेर एका मुलीसोबत दिसलेला होता. इथून आपल्याला हेही कळतं की अभिषेक प्रत्यक्षात एक रिपोर्टर आहे आणि तो सुद्धा चरणदासपूरलाच चाललेला आहे. इथे विक्रम एक गोष्ट लक्षात घेतो, अभिषेकचा अंगठा नाही. नंतर विक्रम आणि त्याचे वडील त्यांच्या गावात चरणदासपूरला पोहोचतात, त्यांच्या घरात, जिथे ते खूप वर्षानंतर परतलेले असतात. घरी पोहोचल्यावर दोघांनाही जुन्या आठवणी येऊ लागतात. इथे आपल्याला एक फ्लॅशबॅक दाखवला जातो, जिथे विक्रम आणि त्याचं कुटुंब खूप आनंदात राहत होतं. त्यावेळी विक्रमच्या डोक्यावर आईचं छत्र होतं आणि त्याचा एक लहान भाऊ पवनही होता. पण एक दिवस विक्रम आणि पवन स्कूटीवर कुठेतरी जात असताना अचानक त्यांचा अपघात होतो. या अपघातात पवन गंभीर जखमी होतो. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, पण तरीही त्याचा जीव वाचवता येत नाही. विक्रम आणि त्याचे वडील अजून या दुःखातून सावरलेही नसताना त्यांना दुसरी धक्कादायक बातमी कळते. विक्रमची आई त्यांना सोडून निघून गेलेली असते. तिचा आता काहीही पत्ता नाही. ती कुठे आहे आणि काय करते? म्हणजे 20 वर्षांपूर्वी विक्रमचा भाऊ मरण पावला आणि त्याच दिवसापासून विक्रमची आईही बेपत्ता आहे. यानंतर आपल्याला व्यंकट नावाचा एक व्यक्ती दिसतो, जो अभिषेकला कॉल करतो. तो त्याला सांगतो की मुख्यमंत्र्याचे काही लोक आहे आणि त्यांची सुजय आणि विजय सोबत काही डील सुरू आहे. हे समजतात अभिषेक लगेच त्या ठिकाणी पोहोचतो, जिथे ती डील चालू असते. तो लगेच फोटो काढायला सुरुवात करतो. मग आपल्याला समजतं की सुजय आणि विजय मुख्यमंत्रीच्या माणसासोबत 30 कोटींची डील करणार आहे आणि त्यांना हेही कळतं की अभिषेक त्यांचा फोटो काढतो आहे. त्यामुळे ते लोक त्याच्या मागे लागतात. पण अभिषेक कुठेतरी लपून बसतो आणि त्यांच्यापासून बचाव करतो. यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रमोद सहानी दिसतो, जो विक्रमचा लहानपणीचा मित्र असतो. दोघेही खूप चांगले मित्र असतात आणि आपल्याला कळतं की प्रमोद सहानी सुद्धा एक पोलीस इन्स्पेक्टर आहे. तो विक्रम इकडे सस्पेंड होऊन आल्यामुळे खूप आनंदी असतो, कारण आता दोघांना एकत्र थोडा वेळ घालवायला मिळणार असतो. त्याचवेळी आपण पाहतो की विक्रमचे वडील नदीत आंघोळ करत असतात. तेवढ्यात अचानक एक मृतदेह त्यांच्या जवळ येतो, ज्याच्या कपाळावर एक चक्रासारखं चिन्ह असतं आणि त्याच्या तोंडात इतर मानवी अवयव चिकटलेले असतात. हे पाहून विक्रमचे वडील पूर्णपणे घाबरून जातात. आता विक्रम आणि सहानी दोघंही पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे ते दोघंही या प्रकरणाचा विचार करायला लागतात. तेवढ्यात विक्रम त्या मृतदेहाच्या कपाळावर असलेल्या चिन्हाकडे पाहतो आणि त्याला आठवतं की त्याने असं चिन्ह यापूर्वी कुठेतरी पाहिलं आहे. तो लगेच घरी जातो आणि आपल्या आईच्या बटव्याची तपासणी करतो, ज्यामध्ये एक नाणं असतं आणि त्या नाण्यावरही अगदी तसंच चिन्ह असतं. रात्री जेव्हा विक्रम आणि सहानी दोघे एकत्र बसलेले असतात, तेव्हा विक्रम सहानीला ही गोष्ट सांगतो आणि हेही सांगतो की तो नेहमीच आपल्या आईला शोधायचं स्वप्न पाहायचा. त्याला असं वाटायचं की त्याच्या वडिलांनी कधीच आईला शोधण्याचा प्रयत्न केला नाही.
पण आता त्याला असं वाटतं की कदाचित आई स्वतःहून निघून गेली आहे. यावर सहानी सांगतो की त्याला विक्रमच्या घरी नेहमीच मुलासारखं प्रेम मिळालं आहे आणि तो अजूनही विक्रमला त्याच्या आईला शोधण्यात त्याची मदत करू इच्छितो. यानंतर आपल्याला अनन्या भारद्वाज दिसते, जी एक राजकारणी असते आणि तिच्या भागात तिचा चांगलाच प्रभाव असतो. तिला राजकारणातले सारे डावपेच चांगलेच माहीत असतात. त्याचवेळी तिचा नवरा जयराज भारद्वाजही आपल्याला दिसतो. त्याचं अर्ध शरीर म्हणजे कमरेखालचा पूर्ण पार्ट पॅरेलाइज झालेला असतो, पण जयराजची जीभ मात्र खूप चालते. जयराज आणि अनन्याचं एकमेकांशी अजिबात पटत नसतं. जयराज अनन्याची जागा घ्यायची इच्छा बाळगून असतो, पण पॅरालिसिसमुळे तो काहीही करू शकत नाही. अनन्याचा राजकारणात खूप दबदबा आहे आणि तिला लवकरच आमदारकीसाठी तिकीट मिळणार असतं. दरम्यान अभिषेकने जे फोटो काढले होते ते सर्व फोटो प्रमोद सहानीच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. पण जेव्हा प्रमोदला हे समजतं की या सगळ्यामागे सुजय आणि विजय यांचा हात आहे, तेव्हा तो त्याच्यापासून दूर राहायचं ठरवतो. यानंतर आपल्याला सुजय विजयच्या कुटुंबाची ओळख होते. त्यांचं कुटुंबही एक राजकीय घराण्याचं असतं आणि सगळ्यांना वाटत असतं की सुजय विजयने अभिषेकला मारलं असेल, पण त्यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होतं की त्यांनी अभिषेकला मारलेलं नाही. सुजय आणि विजय यांचा एक अजून भाऊ असतो. त्याचं नाव बंटी असतं. सगळे लोक त्यांच्या अम्माचं खूप ऐकतात. हे कुटुंब थोडं बाहुबली असतं. यानंतर आपण विक्रम आणि अनन्याची भेट पाहतो. अनन्याला कळतं की विक्रम नुकताच चरणदासपूरमध्ये आला आहे. दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतात, कारण कविता, जी अनन्याची बहीण आहे, तिच्यामुळे त्यांची ओळख झाली होती. इथे आपल्याला हेही कळतं की कविता सध्या कोमामध्ये आहे. ॲक्च्युली गोष्ट अशी असते की कवितावर आणि विक्रमवर एक हल्ला झाला होता, ज्यामध्ये कविता कोमामध्ये गेली आणि अजूनही शुद्धीवर आलेली नाही. पण विक्रम मात्र अनन्याला कविताच्या आधीपासूनच ओळखत असतो. जेव्हा अनन्या तिच्या असिस्टंट वेंकटसोबत कुठेतरी जात असते, तेव्हा ती वेंकटला सांगते की अभिषेकच्या मर्डरच्या मागे सुजय आणि विजय यांचा हात आहे, म्हणून त्यांना अटक कर आणि बंटीपर्यंत ही बातमी पोहोचव की पोलीस त्यांचा एन्काउंटर करणार आहे. मुद्दा असा आहे की बंटी थोडा विचित्र स्वभावाचा आणि आक्रमक आहे, त्यामुळे अनन्याने ही एक हुशार खेळी खेळलेली असते. त्यानंतर पोलीस सुजय आणि विजयला अटक करतात. जेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं जात असतं, तेव्हा एक कार घेऊन बंटी तिथे पोहोचतो आणि सुजय विजयला सांगतो की पोलीस त्यांचा आज एन्काउंटर करणार आहे. हे ऐकून सुजय विजयचे लोक आणि पोलिसांमध्ये गोळीबार सुरू होतो. या गोळीबारात एक पोलीस कॉन्स्टेबल मृत्युमुखी पडतो. यानंतर आपण पाहतो अनन्या भारद्वाजला, जी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचते. मुख्यमंत्र्यांना हे चांगलंच माहिती असतं. अलीकडे जे पोलिसांवर हल्ले झाले होते त्याबद्दल अनन्याला सगळंच माहिती आहे. इतकंच नव्हे तर त्यांना हीही शंका असते की या प्रकरणात अनन्याचाही हात असू शकतो. त्याचवेळी अनन्या मुख्यमंत्र्यांना काही फोटोंचा एक संच देते आणि सांगते की हे फोटो अभिषेकने काढले होते. या फोटोंमध्ये दिसतं की सुजय आणि विजय जे एका व्यक्तीशी डील करत आहे, तो मुख्यमंत्र्याचाच माणूस आहे आणि तो माणूस 30 कोटींची डील स्वतःसाठी तर करत नसेल, ती तुमच्यासाठी करत असेल. त्यामुळे तुम्हीही यात अडकू शकता. ही गोष्ट उघडकीस येऊ नये म्हणून अनन्या मुख्यमंत्र्याकडून त्यांच्या पक्षातून आमदारकीचं तिकीट मागते. यानंतर आपल्याला रिया थॉमस ही व्यक्ती दिसते, जी सीबीआय ऑफिसर आहे. ती आपल्या कामात अत्यंत शिस्तप्रिय आणि हुशार असते. जेव्हा तिच्याकडे कुठलीही केस येते तेव्हा ती त्यात संपूर्ण मेहनत झोकून देते. ती सलग 15 ते 20 तास काम करते आणि आपल्याला कळतं की आता रियाचं प्रमोशन झालं आहे आणि आता ती स्पेशल ऑप्स टीममध्ये जाणार आहे. पण रिया पूर्णपणे नाराज आहे, कारण तिला पुन्हा एकदा फील्डवर जाऊन काम करायचं असतं. मात्र काही वर्षापूर्वी तिच्यासोबत एक घटना घडली होती, ज्यामुळे ती आता फील्डवर काम करू शकत नाही. तिला सतत एक मुलगी दिसते, पण रियाला चरणदासपूरमधील अभिषेकच्या खुनाची माहिती आहे. तिने त्यावर चांगला अभ्यासही केलेला असतो, त्यामुळे ती या केसवर काम करू इच्छिते आणि तिला यासाठी परवानगीही मिळते. चरणदासपूरमध्ये विक्रम आपल्या वडिलांना विचारतो की आपल्यासोबत एक उर्मिला काकी राहत होती आणि तिचा मुलगा बबलू होता. मी त्याच्यासोबत लहानपणी खेळायचो. ते आता कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? पण त्यांना काहीच माहिती नसतं. मात्र विक्रमला कळतं की अभिषेकचं खरं नाव बबलू आहे आणि तोच तो मुलगा आहे ज्याच्यासोबत विक्रम लहानपणी खेळायचा. त्यामुळे विक्रम अभिषेकच्या घरी जातो. घरी पोहोचल्यानंतर त्याला फारसं काही सापडत नाही, पण तिथे काही रक्ताचे डाग सापडतात. त्यामुळे हे सिद्ध होतं की इथेच बबलूचे सर्व शरीराचे अवयव तोडले गेले होते आणि नंतर जोडून नदीत फेकण्यात आले होते. त्याचे सर्व अवयव त्याच्या डोक्याशी जोडले गेले होते, पण त्याचं धड गायब होतं. यानंतर 20 वर्षापूर्वीचा सीन दाखवला जातो. कळतं की जेव्हा पवनची तब्येत खूपच गंभीर झाली होती, तेव्हा विक्रमची आई उर्मिला काकीच्या सोबत त्याला घेऊन वरुणा जंगलात गेली होती. तिथे ती एका बाबाला भेटली होती. त्या बाबाकडे एक यंत्र होतं, ज्यात नाणं टाकल्यावर वरदान मिळायचं, पण त्याआधी त्या यंत्रात आपला अंगठा घालावा लागायचा आणि त्याची आहुती द्यावी लागायची. विक्रमच्या आईने तसंच केलं. तिने त्या यंत्रात एक नाणं टाकलं आणि आपला अंगठा त्यात घातला. तिने नेमकं काय वरदान मागितलं हे दाखवलेलं नाही, पण बाहेर आपण उर्मिला काकींना अत्यंत वाईट अवस्थेत, जखमी अवस्थेत पाहतो. ही कथा 20 वर्षापूर्वीची होती. आता कथा काही वर्षांनी पुढे येते
आणि आपण सुजय आणि विजयला पाहतो. त्यांच्या मागे काही लोक लागलेले असतात, कारण त्यावेळेस सुजय आणि विजय फार शक्तिशाली नव्हते. ही गोष्ट त्यांची आईही चांगली जाणून होती. तिला माहिती होतं की जर तिने काही केलं नाही तर तो शक्तिशाली माणूस सुजय विजयला मारून टाकेल. म्हणून तिला काहीतरी करणं गरजेचं होतं. म्हणून ती एका बाईकडे जाते आणि ती बाई अम्माला एक नाणं देते. हेच ते नाणं असतं जे त्या यंत्रात टाकलं जातं. त्यानंतर अम्मा त्या बाबाकडे जाते आणि वरदान मागते. अम्मा ते नाणं त्या यंत्रात टाकते आणि वरदान मागते की सुजय आणि विजयचे प्राण वाचावेत आणि जे त्यांच्या मागे लागले आहेत त्यांचे प्राण जावे. यानंतर अम्मा तिच्या अंगठ्याची आहुती देते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की वरदान मिळाल्यानंतर जेव्हा सुजय आणि विजयवर हल्ला होतो तेव्हा अचानक खूप साऱ्या मधमाशा तिथे येतात आणि या मधमाशा फक्त त्या लोकांवरच हल्ला करत होत्या. सुजय आणि विजयला 1% इजा होत नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की तो शक्तिशाली माणूस जेवत असताना आणि त्याला अचानक अटॅक येतो. म्हणजे बाबाचं वरदान अगदी अचूक ठरतं. मग कथा वर्तमान काळात येते, जिथं आपण रिया थॉमसला पाहतो, जी चरणदासपूरमध्ये येते कारण तिला अभिषेकच्या मर्डर मिस्ट्रीवर काम करायचं असतं. इथे प्रमोद सहानी तिला घ्यायला येतो. प्रत्यक्षात प्रमोद सहानीला रिया थॉमससाठी राहण्याची व्यवस्था करायला सांगितलं जातं. हॉटेल उपलब्ध नसतात आणि शाळाही बंद असतात, त्यामुळे त्यांनी शाळेला सीबीआयचं ऑफिस बनवलं असतं. यानंतर आपण विक्रमला पाहतो, जो अभिषेक उर्फ बबलूच्या पत्नीला भेटायला येतो. पण तो तिला सांगत नाही की तो पोलीस आहे, तर तो सांगतो की तो इन्शुरन्स कंपनीकडून आलेला आहे आणि आता पैशांबद्दल बोलायचं होतं, तसंच नॉमिनीबद्दल देखील. त्याचवेळी विक्रमला बबलूच्या आईचा पत्ता मिळतो. दुसरीकडे आपण पाहतो की सुजय आणि विजय अजूनही अडचणीत होते, कारण असं होतं की अभिषेकच्या मर्डरचा आरोप त्यांच्यावरच येत होता. त्यामुळे अम्मा म्हणते की आता वेळ आली आहे की आपण अजून एक वरदान मागावं. पण वरदानाविषयी ही गोष्ट तिच्या मुलांना खोटी वाटते. पण विजय म्हणतो की अम्मा जे बोलेल तेच होईल. आता रिया अनन्याच्या घरी तिच्याशी भेटायला पोहोचते, पण अनन्या खूपच बिझी असते आणि तिला एका मीटिंगसाठी निघायचं असतं. त्यामुळे ती तिला सांगते की तिला इथे थांबता येणार नाही. पण रिया म्हणते की आपण एकत्र चालत चालत बोलू शकतो. खरं तर रियाला संशय असतो की अभिषेकचं काहीतरी कनेक्शन अनन्याशी असावं. रिया सांगते की 3 वर्षांपूर्वी तुझा असिस्टंट व्यंकट अनेकदा अभिषेकला भेटायचा. अनन्या स्पष्ट सांगते की तो एक फोटोग्राफर होता आणि त्यांच्या पार्टीमध्ये काही फोटोग्राफरची गरज होती, म्हणून व्यंकटने त्याला हायर केलं होतं. ते दोघं बोलत असतानाच अचानक सुजय आणि विजयची माणसं त्यांच्यावर हल्ला करतात. पण त्यांना हे माहिती नसतं की अनन्याबरोबर रिया देखील आहे, जी एक सीबीआय ऑफिसर आहे. रिया एकटीच सुजय आणि विजयच्या माणसांना चांगलंच थोपटते. जेव्हा ते सगळे जखमी होऊन पडलेले असतात तेव्हा अनन्या म्हणते की आपण इकडून लगेचच निघायला हवं. पण त्याचवेळी रियाला तीच लहान मुलगी पुन्हा दिसते, जी तिला नेहमी दिसायची, आणि त्यामुळे एक माणूस तिच्या डोक्यावर वार करतो आणि तिला बेशुद्ध करतो. अनन्या तिला तिथेच सोडून निघून गेलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो की विक्रम बबलूच्या आईच्या घरी पोहोचतो. माहिती मिळते की 20 वर्षापूर्वी बबलूच्या आईसोबत जे काही घडलं होतं त्यातून ती अजूनही सावरलेली नाही. पण विक्रम तिथे काही टेप्स वाजवतो, ज्यामुळे बबलूच्या आईला काही गोष्टी आठवायला लागतात. तिला विक्रमच्या आईबद्दलही आठवतं की ती पवनला घेऊन वरुणा जंगलात गेली होती, पण तिथे अचानक तिच्यावर हल्ला झाला होता. इथे ती वरदानाबद्दल सांगते की वरुणा जंगलातच त्या बाबाकडून वरदान मिळतं. दुसरीकडे जेव्हा सुजय आणि विजयला समजतं की रिया थॉमस ही सीबीआय ऑफिसर आहे, तेव्हा ते पूर्णपणे हादरून जातात. त्यांना कळून चुकतं की ही गोष्ट जर बाहेर आली तर ते अडकतीलच. त्यामुळे ते एक निर्णय घेतात. ते रियाला त्यांच्या गाडीच्या डिक्कीत टाकून तिला तिकडून घेऊन निघतात. खरं तर सुजय आणि विजयचे लोक वरुणा जंगलात वरदान मिळवण्यासाठी जात असतात. ते सोबत एक व्यक्ती बिरजूला घेऊन येतात आणि त्याला भरपूर पैसे देतात. ते त्याला सांगतात की एवढ्या पैशांच्या बदल्यात तुला फक्त तुझा एक अंगठा द्यायचा आहे. सुरुवातीला बिरजू नकार देतो, पण नंतर तू तयार होतो. ते सगळे वरुणा जंगलात पोहोचतात आणि थेट बाबाकडे जातात. विजय बिरजूला सांगतो की तुला असं वरदान मागायचं आहे की आमच्या दोघांचं आयुष्य सुरक्षित राहो, आमचे सगळे शत्रू मारले जावोत आणि मला निवडणुकीसाठी तिकीट मिळव. त्यानंतर बिरजू बाबाकडे जातो आणि बाबाकडे एक मशीन असते. विजयने दिलेला सिक्का बिरजू त्या यंत्रात टाकतो. बाबा त्याला विचारतो की काय वरदान हवं आणि मग बिरजूचा अंगठा कापला जातो. पण इथे आपल्याला हे सांगितलं जात नाही की नेमकं बिरजूने वरदान काय मागितलं होतं. बाहेर आपण पाहतो की अचानक त्यांच्यावर हल्ला होतो. विजय आणि सुजयसोबत आलेले लोक मरू लागतात. मग तिथे एक विषारू वायू पसरतो, ज्यामुळे सुजय आणि विजय यांच्या शरीराचे सर्व अवयव काम करणे थांबवतात आणि मग एक मुखवटा घातलेली अनोळखी व्यक्ती येते आणि तो दोघांच्या हातांना कापून ठार मारतो. यानंतर तो अनोळखी व्यक्ती बिरजूकडे तलवार घेऊन येतो, पण बिरजू त्याला आपला कापलेला अंगठा दाखवतो. त्यामुळे तो अनोळखी व्यक्ती त्याला काहीही न करता तिकडून निघून जातो. हे सगळं पाहून बिरजू खूपच घाबरतो. हे सगळं डिक्कीत बंद असलेली रिया ऐकत असते आणि मग आपण पाहतो विक्रमला, जो की बबलूच्या आईकडून गोष्टी ऐकून वरुणा जंगलात पोहोचलेला असतो आणि त्याने तिथेच घाबरलेला बिरजू पाहिला.
आणि त्याला हेही लक्षात आलं की डिक्कीमधून काही आवाज येतो आहे. तो लगेचच रियाला बाहेर काढतो. रिया सांगते की ती सीबीआय ऑफिसर आहे. तेवढ्यात विक्रमही सांगतो की तो दिल्ली पोलिसातून आहे. त्या दोघांनी पाहिलं की बिरजू खूपच घाबरलेला होता आणि नंतर ते दोघं सुजय आणि विजयच्या मृतदेहाजवळ पोहोचतात. त्यांच्या चारही बाजूंना आगीचं वलय तयार झालेलं असतं आणि दोघांचे मृतदेह तिथे पडलेले असतात आणि तेही त्यांच्या स्वतःच्या हातांशिवाय. आणि इथे मंडला मर्डरचे एपिसोड 1 आणि एपिसोड 2 संपतात. तिसऱ्या एपिसोडची सुरुवात होते आणि आपल्याला शास्त्रीजींचं कुटुंब पाहायला मिळतं, ज्यात केवल्य शास्त्री आणि त्यांची पत्नी कालिंदी दिसतात. दोघंही सूर्योदय होण्याच्या आधीच उठतात आणि शास्त्रीजींना मृत्यूची छाया दिसते हे ते त्यांच्या पत्नी कालिंदीला सांगतात. अशा प्रकारे शास्त्रीजींना मृत्यूची छाया दिसणं हे फारच दुर्मिळ असतं. यानंतर आपल्याला त्या ठिकाणचे दृश्य दाखवले जाते जिथे सुजय आणि विजय यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे हात कोणीतरी शरीरापासून वेगळे केले होते. या ठिकाणी विक्रमसुद्धा उपस्थित असतो, ज्याला त्या गुफेमध्ये जाण्याची इच्छा असते. फोटोग्राफर त्याला सांगतो की तू आत जाऊ शकतो, पण आत काही दिसत नाही. मी सुद्धा गेलो होतो आणि फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण आत फ्लॅश काम करत नाही. विक्रम गुफेमध्ये जातो आणि तिथे त्याला एक मानवी शरीर दिसतं. हे दृश्य विक्रमने मशाल पेटून पाहिलं होतं. दुसरीकडे आपल्याला अनन्या भारद्वाज दिसते, जी तिच्या प्रचारात व्यस्त असते, कारण तिला कोणत्याही परिस्थितीत हे इलेक्शन जिंकायचं असतं. काल रात्री जे काही घडलं त्यानंतर रिया लोकांशी चौकशी करायला सुरुवात करते. सर्वप्रथम ती बिरजूची चौकशी करते, कारण पहिला संशयास्पद व्यक्ती तिथे बिरजूच होता. रिया त्याला विचारते की त्याने तिथं काय पाहिलं, त्याला मारेकऱ्याचा चेहरा दिसला का, पण बिरजू सांगतो की त्या मारेकऱ्याने चेहऱ्यावर नकाब घातला होता. यानंतर रिया अनन्याला बोलावते आणि तिचीही चौकशी करते, कारण त्या ब्रिजवर अनन्या रियाला एकटी सोडून पडून गेली होती. अनन्या सांगते की ती पोलिसांना बोलवायला गेली होती, पण प्रत्यक्षात तिने कोणालाही याबद्दल माहिती दिली नव्हती. जर रियाचा मृत्यू झाला असता तर त्याचा फायदा अनन्यालाच झाला असता, कारण मग सुजय आणि विजय तिच्या इलेक्शनमध्ये अडथळा ठेवू शकले नसते. यानंतर रिया विक्रमची चौकशी करते. ती त्याला विचारते की तो घनदाट रात्री वरुणा जंगलात काय करत होता. विक्रम सांगतो की 20 वर्षापूर्वी त्याची आई गायब झाली होती आणि काही तपासांद्वारे त्याने हे शोधलं की तिचा वरुणा जंगलाशी थेट संबंध आहे. ती तिथूनच गायब झाली होती. पण रिया विचारते की शेवटी 20 वर्षांनी तपासासाठी तो वरुणा जंगलातच का गेला. विक्रम सांगतो, मी एक पोलीस आहे आणि चरणदासपूरमध्येच राहतो. तुम्हाला जी माझी मदत लागेल ते मी नक्की करेन, पण जर तुम्ही मला अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर मला दरवेळी हेच उत्तर द्यावं लागेल. या मर्डर इन्व्हेस्टिगेशनमध्ये मी तुमच्या खूप उपयोगी पडू शकतो. यानंतर विक्रम तिला एक नाणं देतो, जे त्याला त्याच्या आईच्या पर्समध्ये सापडलं होतं. मग आपण पोलीस स्टेशनमध्ये पाहतो की शास्त्रीजी सुद्धा पोहोचले आहेत. खरं तर ते रियाला काही सांगू इच्छित होते. शास्त्रीजी सांगतात की आज सकाळी त्यांनी मृत्यूची सावली पाहिली. जे काही तिथं घडलं होतं ते सगळं त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यांनी त्या किल्लरला पाहिलं नाही, कारण तो नकाब घालून होता. खरं म्हणजे शास्त्रीजी या सावल्यांचा अभ्यास करतात, त्यामुळे त्यांना खूप ज्ञान आहे आणि छाया अध्ययनाची पद्धत ते इतर लोकांनाही शिकवतात. शास्त्रीजींना छायाविद्येची खूप माहिती आहे आणि ते त्याचे उपासक सुद्धा आहेत. पण शास्त्रीजी इथे रियाला हे सांगण्यासाठी आले आहेत की पुढचा मृत्यू त्यांचाच होणार आहे, म्हणजे शास्त्रीजींचा. ते सांगतात की हे मला माझ्या मित्राने जमी खानने सांगितलं आहे. जमी खान इथे होत असलेल्या हत्यांवर बराच काळापासून अभ्यास करत आहे. त्यामुळे त्याला कळालं की पुढची हत्या सोनकची होणार आहे. सोनक म्हणजे गुरु किंवा उस्ताद आणि इथे गुरु म्हणजे मीच आहे, कारण मी लोकांना छायाविद्या शिकवतो. त्यामुळे पुढचं मरण माझंच होणार आहे. इतक्यात शास्त्रीजीची पत्नी कालिंदी तिथे येते आणि सांगते, आपला मुलगा अमृत घरी एकटाच आहे आणि तो आपल्याशिवाय जेवत नाही, म्हणून आपल्याला घरी परत जावं लागेल. यानंतर शास्त्रीजी जेव्हा जमी खानविषयी रिया आणि विक्रमला सांगतात तेव्हा विक्रम तात्काळ जमी खानला भेटायला जातो. जमी खान खरंच त्या सगळ्या खुनांविषयी चांगलाच जाणून असतो, पण त्याला हे माहिती नसतं की विक्रम कोण आहे, म्हणून तो त्याला तिकडून हाकलून लावतो. नंतर आपल्याला समजतं की जमी खान आणि शास्त्रीजी खूप जुने आणि जवळचे मित्र आहे आणि त्यांनी या विषयावर अनेक वेळा सविस्तर चर्चा केली आहे. यानंतर रिया तिच्या लोकांसोबत शास्त्रीजीच्या घराजवळ जाते. तिथे रियाची भेट एका नाव्याशी होते, जो शास्त्रीजींच्या घरासमोरच राहतो. रिया त्याच्याकडून शास्त्रीजी आणि कालिंदीबद्दल सगळं जाणून घेते आणि इथे तिला कळतं की शास्त्रीजींना मूलबाळ नाहीच, म्हणजे अमृत, ज्याचा त्यांनी आधी उल्लेख केला होता, तो तर अनेक वर्षापूर्वीच मरण पावला होता. यानंतर रियाचं लक्ष काही लोकांकडे जातं, जे एका मुलाला उचलून जोरात जल्लोष करत असते. हा मुलगा म्हणजे बिरजूचा मुलगा अवधेश असतो. अवधेश गेली 5 वर्षापासून बेपत्ता होता, पण अचानकच तो घरी परत आला होता. यामुळे सर्व लोक खूप आनंदात असतात. नंतर रिया पुन्हा एकदा बिरजूला पोलीस स्टेशनमध्ये बोलवते आणि त्याची पुन्हा चौकशी करते. रियाला हे सगळं समजून घ्यायचं होतं की तिथे नक्की काय घडलं होतं. बिरजू हळूहळू सगळं सांगायला लागतो. आम्ही सर्वजण तिथे गेलो होतो. बाबाच्या यंत्रात मी एक नाणं टाकलं, तेच नाणं मी आता तुला देतोय.
तो नाणं रियाला देतो आणि सांगतो, मी जसंच वरदान मागून अंगठा टाकला आणि माझा अंगठा कापला गेला. इथे आपल्याला समजतं की बिरजूने विजयने सांगितलेलं वरदान मागितलंच नव्हतं. तर त्यानं असं वरदान मागितलं होतं की गेल्या 5 वर्षापासून हरवलेला त्याचा मुलगा परत यावा आणि म्हणूनच त्याचं वरदान पूर्ण झालं होतं. कारण त्याचा मुलगा परत आला होता. त्यानंतर आपल्याला विक्रम आणि अनन्या दिसतात, जे एका हॉटेलमध्ये जातात. तिथे ते कॅमेऱ्याद्वारे कोणावर तरी नजर ठेवत असतात. ते काही फोटो काढत होते, ज्यामुळे आपल्याला हे समजतं की तो माणूस दुसरा कोणी नसून जयराजच आहे, जो एका महिलेसोबत असतो. त्यामुळे आपल्याला हे समजतं की जयराज अगदी ठणठणीत आहे. त्याला कोणताही पॅरालिसिस झालेला नाही. ही गोष्ट अनन्याला खूप आधीपासून माहिती होती. जयराज खोट्या थेरपीचे नाटक खूप आधीपासून करत होता आणि निवडणुकीच्या काही दिवस आधी तो जाहीर करणार होता की तो आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि मग तो अनन्याच्या निवडणुकीत अडथळा निर्माण करणार होता. पण अनन्या खूप हुशार असते. तिला या सगळ्या डावपेचांची आधीच कल्पना होती. ती आधीपासूनच प्रत्येक गोष्टीसाठी तयार असते. आता विक्रम थेट जमी खानच्या घरी पोहोचतो. त्यांच्या घरी वीज नव्हती, म्हणून विक्रम लाईट घेऊन येतो, ज्यामुळे जमी खान खूप खुश होतो. आता जमी खान विक्रमला सांगतो, तुला जे काही जाणून घ्यायचं असेल ते सगळं मी तुला सांगतो. त्या खुनाबद्दल जाणून घ्यायचं ना, चल मी तुला सगळे डिटेल्स सांगतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रिया आणि तिचे काही ऑफिसर शास्त्रीजींच्या घराबाहेर पोहोचतात. रिया मात्र शास्त्रीजींच्या घरात एकटीच जायचं ठरवते. उरलेले सर्व ऑफिसर्स घराबाहेरच थांबतात. रिया आता शास्त्रीजींच्या घरात पोहोचते तेव्हा कालिंदी तिला घरात आमंत्रित करते. दुसऱ्या बाजूला जमी विक्रमला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगत असतो. तो सांगतो की या भिंतीच्या आत काही गोष्टी सापडल्या आहेत. जेव्हा दुरुस्तीसाठी त्या भिंती फोडल्या तेव्हा त्या वस्तू बाहेर आल्या आणि मग कळालं की 1992 मध्येही असाच एक प्रकार घडला होता. तो सांगतो, या सगळ्या मृत्यू एका मंडलाशी संबंधित आहे. या मंडलात 8 खंड आहे आणि 8 चिन्ह सुद्धा आहेत. त्या मंडलाच्या 8 चिन्हांचा काही अर्थ आहे. त्यापैकी 3 चिन्ह मी आधीच डिकोड केले आहेत. ज्यामध्ये पहिलं चिन्ह दृश्यरतीच्या धडाचं होतं, म्हणजे अभिषेकचा खून झाला, त्याचा फक्त धड गायब होता, बाकी पूर्ण शरीर सापडलं होतं. दुसरं चिन्ह होतं सुमन निसुमाच्या भुजाचं, म्हणजे सुजय आणि विजय यांच्या भुजांना शरीरापासून वेगळं करण्यात आलं होतं. आणि जेव्हा त्यांनी तिसऱ्या चिन्हाचा अर्थ लावला तेव्हा त्यांना समजलं की आता सोनकच्या डोक्याची वेळ आली आहे. दुसरीकडे जेव्हा रिया शास्त्रीजींच्या घरी पोहोचली तेव्हा शास्त्रीजी तिला छायाविद्येबद्दल माहिती देत होते. ते सांगतात की त्यांनी छायाविद्येचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि त्यांना याबद्दल खूप माहिती आहे. ते तिला हेही सांगतात की जमी खानने जे सांगितलं होतं ते पूर्णपणे खरं आहे. पुढचा मृत्यू सोनकचाच होणार आहे आणि सोनक म्हणजे दुसरं कुणी नाही तर मीच आहे. रिया निघायला लागते आणि तेवढ्यात शास्त्रीजींना तिथे कोणाची तरी सावली दिसते. ते रियाला सांगतात की ती इथेच आहे आणि अचानक त्यांच्या शरीरात एक अजब हालचाल होते, जणू त्यांना कुणीतरी विष दिलं आहे. मग ते एका टेबलावर आदळून आपला जीव गमावतात. हे सर्व पाहून रिया लगेचच शास्त्रीजींच्या पत्नीला कालिंदीला बोलवायला जाते, जी की छतावर होती. रिया जेव्हा छतावर पोहोचते तेव्हा तिला दिसतं की कालिंदीचं डोकं तिच्या शरीरापासून गायब आहे. हे पाहून ती पूर्णपणे हादरते आणि हा सीन इथेच कट होतो. कथा सुरू होते 1 वर्ष आधीच्या घटनेपासून. तेव्हा विक्रम दिल्लीमध्ये कवितासोबत राहत होता. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि कायम एकमेकांच्या सहवासात सुंदर क्षण घालवत होते. कविता एक न्यूज रिपोर्टर आहे हे आपल्याला कळतं आणि त्या दिवशी सकाळी विक्रमच्या घरी एक पार्सल आलं असतं. त्या पार्सलमध्ये एका फॅक्टरीच्या घोटाळ्याबाबत माहिती असते आणि कविता त्याचा पर्दाफाश करण्याचा निश्चय करते. कविता विक्रमला सांगते की हा करोडोंचा स्कॅम आहे आणि जर आपण दोघांनी मिळून याचा पर्दाफाश केला तर आपल्याला मोठ्या संधी मिळू शकतात. मात्र विक्रम तिला थांबवतो. तो म्हणतो की सकाळी जो माणूस ते पार्सल घेऊन आला होता त्याची हत्या झाली आहे. जर तू या प्रकरणात पडलीस तर तुझाही जीव धोक्यात येईल. त्यामुळे ना मी या प्रकरणाची चौकशी करणार ना तू यावर कोणतीही स्टोरी लिहिणार. कविता त्याचं ऐकते आणि मान्य करते. विक्रम नंतर आनंदाने आपल्या घरी जायला निघतो. तेव्हा जोरदार पाऊस पडत असतो. तरीही विक्रम आपल्या वडिलांना भेटायला निघतो. जसं तो कवितेच्या घराबाहेर येतो अचानक काही लोक त्यांच्यावर हल्ला करतात. त्याला 2 गोळ्या लागतात आणि तो गंभीर जखमी होतो. त्याबरोबरच ते लोक कवितेच्या डोक्यावरही आघात करतात, ज्यामुळे कविता आजवर कोमामध्ये आहे. कथा पुन्हा वर्तमान काळात येते. विक्रम रोज कविताला व्हिडिओ कॉलवर पाहतो आणि प्रार्थना करतो की ती लवकर बरी व्हावी. पुढे विक्रम आणि रिया शास्त्रीजींच्या घरी पोहोचतात, कारण शास्त्रीजी आणि कालिंदी दोघांचाही मृत्यू झाला आहे. तिथे त्यांना कळतं की ज्याला ते सोनक समजत होते तो प्रत्यक्षात सोनक नव्हतात. लोक समजत होते की शास्त्रीजी सोनक आहे, पण खरी सोनक कालिंदी होती. विक्रम तिथे एक विचित्र गंधही अनुभवतो, जो सुजय आणि विजयच्या मृत्यूनंतरही त्याला जाणवला होता. रियाच्या हातात एक गोळी लागते आणि ती गोळी ती विक्रमला दाखवते. यानंतर दोघं शास्त्रीजींच्या घरात तपास सुरू करतात. चौकशी दरम्यान त्यांना एका कपाटाच्या मागे एक छोटंसं लॉकर सापडतं आणि त्या लॉकरच्या आत त्यांना
त्यांना मंडलाच्या 8 खंडापैकी 8 चिन्ह दिसतात. त्यासोबतच त्या यंत्रामध्ये टाकण्यासाठी वापरले जाणारे बरेचसे नाणेसुद्धा त्यांना मिळतात. ज्या गोडीमुळे धूर निघतो आणि माणूस पूर्णपणे सुन्न होतो, ती गोडी विक्रम शांतपणे स्वतःजवळ ठेवतो. त्यानंतर ते सगळे चिन्ह ते जमी खानकडे घेऊन जातात. जमी खानला या चिन्हांविषयी खूप चांगलं ज्ञान असतं. तो ते 3 चिन्ह पाहून लगेचच ओळखतो, कारण त्याने यावर चांगलाच अभ्यास केला होता. पहिलं चिन्ह सांगतं दृश्यरथीचं धड, दुसरं चिन्ह सुमन सुमच्या भुजा आणि तिसरं म्हणजे सोनकचं डोकं. तर उरलेली अजून 5 चिन्ह बाकी आहेत. म्हणून अजून 5 मृत्यू होणार आहेत. त्यावेळी रिया जमी खानला सांगते की त्याने या सर्व चिन्हांचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांना डिकोड करावं, जेणेकरून पुढे कोणाचा मृत्यू होणार आहे हे त्यांना कळेल आणि आपण त्या व्यक्तीला वाचू शकू. दुसरीकडे सहानी आणि विक्रम वेगवेगळ्या मेडिकल शॉप्सवर जाऊन त्या गोळीबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यातून धूर निघतो आणि माणसाचं शरीर पूर्णपणे शून्यावस्थेत जातं. ते अनेक ठिकाणी त्या गोळीबद्दल चौकशी करतात, पण कुठेही त्याबद्दल त्यांना काहीच माहिती मिळत नाही. आणि आता आपल्याला कळतं की जमी खानने 4थं चिन्ह देखील डिकोड केलं आहे आणि त्याचा अर्थ आहे की एक राजकुमारीचा चेहरा. म्हणजे त्यांना चरणदासपूरमध्ये अशा एखाद्या मुलीला शोधावं लागणार होतं, जी राजघराण्यातील असेल आणि सुंदरही असेल. हे सगळं ऐकून विक्रमचं पूर्ण लक्ष अनन्यावर जातं, कारण ती राजघराण्याच्या कुटुंबातून आलेली असते आणि शिवाय ती खूप सुंदरही असते. पण अनन्या त्यावेळी प्रचारासाठी बाहेर असते आणि तिच्यासोबत फारशी सुरक्षा देखील नसते. त्यामुळे विक्रम तिला तात्काळ फोन करतो आणि सांगतो की तिच्या जीवाला धोका आहे. तो तिला सांगतो की तिनं जास्तीत जास्त सुरक्षा सोबत ठेवावी. पण अनन्या त्याला म्हणते की तू स्वतःच काय येत नाहीस. त्या दरम्यान रिया अभिषेकच्या घरी जाते आणि त्याची बायको तिथे तिला भेटते. रिया तिची चौकशी करते आणि तिला कळतं की अभिषेकने अनेकदा आपल्या बायकोशी वरदानाविषयी बोलणं केलं आहे. त्याने तिला सांगितलं होतं की त्याला वरदान मिळालं आहे आणि आता कोणीही त्याचं काही वाकडं करू शकणार नाही. त्याचवेळी रियाला काही नाणी आणि एक फोटो देखील दाखवला जातो, ज्यात कालिंदीचा फोटो असतो. इकडे सहानी अजूनही त्या गोळीबद्दल माहिती काढत असतो. एक मेडिकल शॉपमध्ये गेल्यावर कळतं की ती गोळी फक्त चरणदासपूरपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरच मिळू शकते. जर तिथे मिळाली नाही तर समजून जा की ती कुठेच मिळणार नाही. आता विक्रमला कुठेतरी वाटू लागतं की पुढचा नंबर अनन्याचाच असू शकतो. त्यामुळे तो तिच्यासोबत राहू लागतो. जेव्हा ते एका हॉटेलमध्ये जातात तेव्हा विक्रम तिच्यासोबत थोडा वेळ घालवतो. तेव्हा एक गोष्ट समजते, विक्रम अनन्याला कविताच्या आधीपासूनच ओळखत असतो. अनन्याचे वडीलही एक राजकारणी असतात आणि विक्रमवर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असते. त्याचवेळी त्यांची ओळख होते आणि तेव्हापासून अनन्या विक्रमला पसंत करू लागते. हे कदाचित विक्रमला माहिती नव्हतं, कारण त्यानंतर 4 वर्षांनी त्याला कविता भेटली असते. पण कदाचित आजही अनन्या विक्रमला पसंत करत असावी. हेच कारण होतं ज्यामुळे विक्रम आणि अनन्या एकमेकांच्या अधिक जवळ येतात आणि मग ते एकमेकांना किस करतात. पण त्याचवेळी विक्रम तिला दूर करतो, कारण तो अजूनही कवितावरच प्रेम करत असतो. तो सिगारेट पिण्यासाठी बाहेर जातो आणि अचानक त्याला एक आवाज ऐकू येतो. त्याने पाहिलं की एक नकाब घातलेला माणूस अनन्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. विक्रमने त्या माणसाला अनन्यापासून दूर केलं आणि त्याला कळलं की तो सुजय आणि विजयचा भाऊ बंटी आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला सहानी दिसतो, जो त्या ठिकाणी पोहोचलेला असतो जिथे त्या विशेष गोळीबद्दल माहिती मिळू शकते. पण तिथे कुलूप लागलेलं असतं आणि आत खूप अंधार असतो. तरी सुद्धा कसंबसं सहानी आत प्रवेश करतो. इकडे अनन्या विक्रमला सांगते की तो नकाबधारी बंटी नव्हे, कारण बंटी फक्त सुजय आणि विजयच्या मृत्यूचा बदला घ्यायला आला होता. त्याला वाटतं की ते दोघं भाऊ अनन्यामुळेच मरण पावले आहेत, म्हणून तो तिला मारायला आला होता. दुसरीकडे आपल्याला रिया दिसते, जी त्याच मेडिकल शॉपवर पोहोचलेली असते आणि तिथे तिला सहानीची बाईक पार्क केलेली दिसते. रियाने या ठिकाणासमोरच कालिंदीचा फोटो पाहिलेला असतो, जो तिला अभिषेकच्या पत्नीनेच दिला होता आणि त्यामुळे ती इथे आली होती. आता तिला सहानीबद्दल समजतं. तेव्हा सहानी तिला फोन करते. तेव्हा सहानीचा फोन त्या मेडिकल शॉपच्या आतून आवाज करतो. रिया ताबडतोब आत शिरते. आत खूपच अंधार असतो आणि तेव्हा तिचा सामना त्या नकाबधाऱ्या व्यक्तीशी होतो, जो तिच्यावरही हल्ला करतो. तेव्हा उलगडतं की नकाबधारी एक मुलगा नसून एक मुलगी आहे, पण तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. ती तिथे एका चेहऱ्याची चोरी करण्यासाठी आलेली असते. ती चेहरा एका काचेच्या बरणीत भरून घेते आणि निघून जाते. आणि मग समजतं की सहानीचाही मृत्यू झाला आहे. हे पाहून रिया खूपच व्यथित होते. पण जेव्हा याची माहिती विक्रमला मिळते तेव्हा तो पूर्णपणे हादरतो, कारण सहानी त्याचा खूप जवळचा मित्र असतो, अगदी भावासारखा. विक्रम सहानीला त्या अवस्थेत पाहून तिथेच रडायला लागतो. दरम्यान आपल्याला दाखवलं जातं की अभिषेकच्या धडावर सुजय आणि विजयचे हात शिवले जात आहेत. त्याचवेळी एक चेहरा देखील दिसतो. तो कोणाचा आहे हे अद्याप आपल्याला दाखवलं जात नाही. आणि यासहच 4था एपिसोड इथेच संपतो. 5व्या एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला 20 वर्षापूर्वीचा एक वृद्ध माणूस दाखवला जातो. कळतं की त्याला एक गंभीर आजार आहे आणि हा आजार जेनेटिक आहे
आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये पूर्वीपासून चालत आलेला आहे. आणि त्या वृद्ध व्यक्तीला हे पूर्णपणे माहिती आहे की हा आजार त्याच्या नातवाला सुद्धा होणारच. त्यामुळे ते एक वरदान मागतात की हा आजार त्याच्या नातवाला लागू नये. पण आता त्या वृद्ध माणसाची तब्येत अजूनच खराब होत जाते. त्याच्यासोबत काम करणाऱ्या स्त्रीला तो सांगतो की माझ्या नातवाची काळजी घे. मग कथा प्रेझेंटमध्ये येते. आपण एका बाईला पाहतो जी व्यंकटच्या घरी जाते. समजतं की व्यंकट हाच तो मुलगा आहे, त्या वृद्ध माणसाचा नातू. आणि जिच्या सहाऱ्याने तो आज इतका मोठा झालाय. ती स्त्री कालिंदीच्याच घरी काम करते. ती बोलू शकत नाही. व्यंकटची आई त्याला भेटायला येते आणि ती त्याला वॉर्न करायला आली असते पुढच्या डेंजरबाबत. यानंतर आपण रियाला पाहतो. रिया जेव्हा एकट्या शांत ठिकाणी बसते आणि डोळे बंद करते तेव्हा तिला अचानक स्वतःचीच एक इमेज दिसते. तिच्या गळ्यावर नाईफ ठेवलेलं असतं आणि ती खूपच जखमी झालेली असते. इथे आपल्याला कळतं की ज्या मुलीचा फेस काढून टाकण्यात आला होता तो ॲक्च्युली 6 तासापूर्वीच काढून टाकण्यात आला होता. तिच्या पायामध्ये एक रॉड इम्प्लांट केलेलं असतं. त्या इम्प्लांटच्या सिरियल नंबरवरून तिला ओळखणं शक्य आहे. म्हणजे ही मुलगी नक्की कोण होती. दुसरीकडे आपण पाहतो की प्रमोद सहानीच्या जाण्यानंतर विक्रम पूर्णपणे इमोशनली तुटून गेलेला असतो. त्याच्या आयुष्यात आधीच फार थोडे लोक उरलेले असतात. त्यावेळी रिया त्याला सपोर्ट द्यायला येते आणि ती त्याला सांगते की गिल्ट ही जगातील सगळ्यात वाईट गोष्ट असते. ती तिच्या 2 वर्षापूर्वीच्या पास्ट इन्सिडेंटबद्दल सांगते. खरं तर 2 वर्षापूर्वी रियाला काही अशा लोकांबद्दल माहिती मिळाली होती जे खूपच डेंजरस होते. त्या लोकांवर शूट अँड साईडचे आदेश लागू होते. तेव्हा रिया तिच्या पूर्ण पोलीस फोर्ससह तिकडे पोहोचते. पण तिथे एक मुलगी सुद्धा होती आणि अनइंटेन्शनली त्या मुलीला गोळी लागते जी रियाच्या प्रोटेक्शनमध्ये होती. हे पाहून रिया पूर्णपणे हादरते. ती त्या मुलीला वाचू शकली नाही आणि आजही त्या गिल्टमध्ये ती जगत आहे. आणि याच कारणामुळं तिला फील्ड ड्युटीवरून डेस्क जॉबला शिफ्ट करण्यात आलं होतं. पण आता जेव्हा तिला पुन्हा एकदा फील्डवर जायची संधी मिळाली आहे ती नक्की इन्व्हेस्टिगेट करणारच. दुसरीकडे आपण पाहतो अनन्या भारद्वाजच्या पतीला जयराज भारद्वाज, जो पूर्ण तयारीत असतो की तो लवकरच सर्वांना तो पूर्णपणे बरा झालाय हे सांगेल. पण तेव्हाच अनन्या तिथे येते आणि त्याला एक व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये जयराज एका अनोळखी बाईसोबत असतो. हे पाहून जयराज पूर्णपणे हादरतो. त्यातच त्याच्या पायात एक इंजेक्शन दिलं जातं ज्यामुळे तो खरोखरच हलू शकत नाही. हे पाहून जयराजला खूप राग येतो पण तो काहीच करू शकत नाही कारण आता त्याचे स्वतःचेही लोक अनन्याच्या बाजूने गेलेले असतात. आता ही केस एक वेगळंच वळण घेते. मर्डर मिस्ट्री अजूनही सॉल्व्ह होत नाही आणि त्यामुळे वरून मिनिस्ट्रीवरून प्रेशर येते की ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह करावी लागेल, नाहीतर रियाला या केसवरून हटवण्यात येईल. यानंतर आपण पाहतो की चरणदासपूरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रियाला खूप ट्विस्टेड आणि कठीण प्रश्न विचारले जातात. इथे रिया सुद्धा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असते. पण काही वेळातच तिथे अनन्या भारद्वाज पोहोचते. अनन्या रियाला असे काही प्रश्न विचारते ज्याची उत्तरं रियाकडे नव्हती. खरं तर अनन्या असे काही सिक्रेट गोष्टी विचारत होती ज्या रियाला सांगायच्या नव्हत्या. त्या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान रिया आणि अनन्या यांच्यात एक प्रकारची दुश्मनी सुरू होते. यानंतर विक्रम आणि जमी खान मोनालिसा क्युरिओमध्ये जातात. तिथे जमी खान पाहतो की इथे आयुर्वेद आणि अथर्ववेदवर खूप साऱ्या रेअर बुक्स आहेत जे आजकाल मिळणं फारच कठीण झालंय. तेवढ्यात विक्रम क्युरिओच्या बाहेर एका माणसाची चौकशी करतो जो तिथे साफसफाईचं काम करत असतो. तो माणूस सांगतो की ही क्युरिओ एक गुंगी बहिरी स्त्री चालवत आहे आणि त्याने इथे लीला यादवला सुद्धा अनेक वेळा पाहिलंय. ती विजय आणि सुजयची आई असते. तेव्हा विक्रम थेट लीला यादवला भेटायला जातो. पण लीला यादवला वाटतं की तो तिला काही हानी पोचवायला आलेला आहे म्हणून ती त्याच्यावर गन ताणते. पण विक्रम फक्त तिच्याकडून पास संदर्भात काही प्रश्न विचारण्यासाठी आलेला असतो. लीला यादव सांगते की तिनेही वरदान घेतलं होतं आणि इथे आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट कळते की हे वरदान घेण्यासाठी लागणारा सिक्का कुठून मिळतो. तो सिक्का कालिंदीकडूनच मिळायचा आणि तिच्यासोबत मैथिली सुद्धा काम करत होती. तेव्हा विक्रम ही सगळी माहिती रियाला देतो आणि सांगतो की मैथिलीचा मुलगा व्यंकट आपल्याला खूप माहिती देऊ शकतो म्हणून त्याची चौकशी करावी लागेल. हे दोघं व्यंकटच्या घरी जातात पण व्यंकट तिथे नसतो. घराची सर्चिंग केली जाते. त्याचवेळी जमी खानचा कॉल येतो रियाला. जमी खान सांगतो की त्याने आणखी एक चिन्ह डिकोड केलंय आणि तो आता विक्रमसोबत वरुणा जंगलात चाललाय. जमीने जे 5वं चिन्ह डिकोड केलं आहे त्याचा अर्थ होतो दासपुत्राचे पाय. सध्या विक्रम, रिया आणि जमी खान तिघंही मिळून वरुणा जंगलात त्या वरदानाच्या गुहेकडे जातात. जेव्हा ते गुफेत पोहोचतात त्यांना तिथे एक मानवी शरीर दिसतं. जेव्हा ते त्या शरीराच्या सभोवती मंडलाच्या चिन्हाला लावतात तेव्हा काही संकेत बाहेर यायला लागतात आणि जमी खान त्यांना सांगतो की हे सगळे चिन्ह त्याने अलीकडेच डिकोड केले आहेत. आणि इथे आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट कळते की प्रत्येक चिन्हाचा संबंध मानवी शरीराच्या एखाद्या अंगाशी आहे. हे सगळे अंग एकत्र करून एक पूर्ण मानवी शरीर तयार केलं जात आहे. यानंतर ते सगळे व्यंकटच्या सामानाची तपासणी करतात. तिथे विक्रमला व्यंकटच्या वस्तूंमधून एक कविताची चेन सापडते. त्याचवेळी रियाला कळतं की जिचा चेहरा काढून टाकला गेला होता
ती मुलगी दुसरी कोणी नसून तर कविता भारद्वाजच होती. हे ऐकून विक्रम पूर्णपणे शॉक होतो. मग त्याला कळतं की राजघराण्याच्या कुटुंबात अनन्या भारद्वाज होतीच, पण कविता भारद्वाज सुद्धा होती. पण विक्रमने यावर लक्षच दिलं नव्हतं. तो फक्त अनन्याच्या प्रोटेक्शनमध्ये गुंतलेला होता. आता प्रश्न असा होता की व्यंकटच्या सामानात कविताचं लॉकेट कसं आलं? हे कळवण्यासाठी कथा पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जाते. आपण जातो व्यंकटच्या चाइल्डहूडमध्ये, जिथे आपल्याला समजतं की व्यंकटला लहानपणापासूनच कविता आवडायची. पण तो एक दासपुत्र असल्यामुळे तो कविताच्या फार जवळ जाऊ शकला नव्हता. त्याला सुद्धा माहिती होतं की पुढचा नंबर त्याचाच आहे, कारण त्यालाही दासपुत्राचे पाय याबद्दल माहिती मिळाली होती. जेव्हा ती नकाबपोश मुलगी व्यंकटकडे येते, तेव्हा व्यंकट तिला स्पष्ट सांगतो, मला माहिती आहे की तुला माझे पाय हवे आहेत, कारण आता नंबर माझाच आहे, दासपुत्राच्या पायाचा. पण व्यंकट तिला अजून एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे अजून एक व्यक्ती आहे, बिरजूचा मुलगा अवधेश, जो तिला म्हणतो, तुला जर दासपुत्राचेच पाय हवे आहेत तर तू त्याचे पाय घे, कारण तो सुद्धा एक दासपुत्रच आहे. आणि मग ती मुलगी तसंच करते. ती बिरजूचा मुलगा अवधेशचे पाय घेऊन जाते. यानंतर आपल्याला 20 वर्षापूर्वीचा एक सीन दाखवला जातो, जिथे आपण लडाखमध्ये जमी खानला पाहतो. तो तिथे जवळपास 25 दिवसापासून फिरत असतो. मग तो आपल्या मुलाला कॉल करतो खूप दिवसानंतर त्याच्याशी बोलण्यासाठी. पण त्याला कळतं की 20 दिवसापूर्वीच त्याच्या पत्नीचं निधन झालं आहे. ही गोष्ट जमी खानला एवढ्या उशिराने कळते, कारण त्याच्याजवळ संपर्क करण्याचं कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं. आणि मग एक दिवस शास्त्रीजी जमी खानकडे येतात. ते त्याच्यासोबत एक मुलगी घेऊन येतात. तिचं नाव नूर असतं. शास्त्रीजी सांगतात की ही तुझ्याच मुलाची मुलगी आहे, म्हणजेच तुझी नात आहे. शास्त्रीजी निघून जातात आणि सांगतात की आता ही तुझी जबाबदारी आहे. हे पाहून जमी खानला खूपच आनंद होतो, कारण त्याला पुन्हा एकदा फॅमिलीची केअर घेण्याची संधी मिळाली होती. कारण त्या भयानक घटनेनंतर त्याचा मुलगा त्याला सोडून गेला होता. आता खूप विचार केल्यानंतर जमी खानने अजून एक सिम्बॉल क्रॅक केलं होतं आणि तो लगेचच रियाला कॉल करतो. तो रियाला सांगतो, पुढचा नंबर बाल हृदयचा आहे, म्हणजे पुढचा बळी एका मुलाचं हृदय असणार आहे. दुसरीकडे आपण पाहतो विक्रमला, जो की कविताच्या डेड बॉडीजवळ बसलेला असतो. थोड्याच वेळात तिथे अनन्या सुद्धा येते, कारण ती कविताची बहीण होती. दोघंही तिथं बसून रडत असतात. तेव्हा विक्रम तिला विचारतो की कविताचा इलाज दिल्लीमध्ये चालू होता आणि तिचा डिस्चार्ज पेपरवर तुझ्या साईन होत्या, मग तू साईन का केलंस? त्यावर अनन्या सांगते, व्यंकट दररोज माझ्याकडून भरपूर कागदांवर साईन करून घ्यायचा आणि मी विश्वासाने काही न विचारता साईन करायचे, कारण तो एक भरोसेमंद माणूस होता. तिला वाटतं की हा सगळा गेम व्यंकटनेच रचला आहे. तेवढ्यात अनन्या आणि विक्रमला कळतं की अनन्याचा मुलगा ऋत्विकचं किडनॅप झाला आहे. हे पाहून ते पूर्णपणे हादरून जातात, कारण पुढचा नंबर बाल हृदयचा होता आणि त्यांना असं वाटतं की आता ऋत्विक वाचणार नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो व्यंकटला, जो की आपल्या घरी असतो. त्याला वाटतं की कोणीतरी घरात आलंय, म्हणून तो घरातच लपून बसतो. तेव्हाच आपण पाहतो की विक्रम व्यंकटच्या घरी पोहोचतो आणि तिथे अनेक क्लूज पाहतो. त्याला समजतं की व्यंकट कवितासाठी वेडापिसा होता आणि सगळं पाहून विक्रमच्या लक्षात येतं की या सगळ्या घटनामागे व्यंकटचाच हात आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला रियामार्फत समजतं की ऋत्विकला एका अँब्युलन्समधून किडनॅप करण्यात आलं आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस फोर्स अँब्युलन्स शोधण्यात गुंतते. अनेक हॉस्पिटल तपासली जातात, पण कुठूनही काहीच माहिती मिळत नाही. पण अचानक 2 कॉन्स्टेबलना एक अनोळखी अँब्युलन्स दिसते, जी एका मोकळ्या मैदानात उभी असते. त्याचवेळी रियाकडे एक व्यक्ती येतो आणि तिला सांगतो, आता ती या केसवर काम करणार नाही. तो म्हणतो, मी तुला या केसवरून काढू इच्छित नाही, पण फक्त आता तू आम्हाला रिपोर्ट कर. त्या दोघांपैकी एक कॉन्स्टेबल जेव्हा अँब्युलन्स जवळ जातो, तेव्हा अचानक त्यातून एक बाण सुटतो आणि तो कॉन्स्टेबलचा जीव घेतो. हे पाहून रिया आणि सगळे ऑफिसर त्या अँब्युलन्स जवळ पोहोचतात. पुढे आपल्याला व्यंकट दिसतो, जो एका ठिकाणी दारू पित असतो. विक्रमला त्या ठिकाणाबद्दल माहिती मिळते आणि तो तात्काळ तिथे जाऊन व्यंकटला जोरात मारहाण करतो, कारण त्याला समजलं असतं की कविता हत्या प्रकरणामागे व्यंकटचाच हात आहे. तेव्हा व्यंकट सगळं सुरुवातीपासून सांगतो. तो सांगतो की तो एक दासपुत्र होता आणि त्याला सुरुवातीपासूनच कविता खूप आवडायची, कारण त्याची आई कविताच्या घरी काम करत असे. जेव्हा तो मोठा झाला, तेव्हा तो कविताच्या वडिलांसोबत काम करू लागला. पण शेवटी तर तो दासपुत्रच होता. पण तरीही त्याला कवितावर प्रेम जडलं. एक दिवस जेव्हा तो मोठा माणूस झाला, तेव्हा तो कविताला प्रपोज करण्यासाठी शहरात गेला. पण तिथे व्यंकटने पाहिलं की कविता विक्रम नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि हे पाहून व्यंकटला खूप वाईट वाटलं आणि त्याला ते सहनही होत नाही. पण तो कवितासाठी खूपच वेडापिसा झाला होता. मग व्यंकटने कविताच्या घरी खूप सारे CCTV कॅमेराज लावले आणि तो दिवस रात्र फक्त तिचंच निरीक्षण करत बसायचा. आणि मग एक दिवस व्यंकटने पाहिलं की विक्रम कवितासोबत बलबीरच्या कंपनीबद्दल बोलत होता. ते म्हणत होते की आपण त्याला एक्सपोज करू शकत नाही, कारण जो कोणी त्याच्या मागे लागतो तो मारला जातो. मग व्यंकटने ही सगळी माहिती बलबीरला सांगून टाकली. त्यानंतर बलजीरने केवळ विक्रमवरच नव्हे तर कवितावरही हल्ला केला आणि त्या हल्ल्यामुळे कविता कोमामध्ये गेली. ही गोष्ट व्यंकटने कधीच अपेक्षित केली नव्हती. दुसरीकडे रियाला समजतं की त्या अँब्युलन्सजवळ एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे आणि आता त्यांना वाटायला लागलं होतं
की त्या ॲम्ब्युलन्समध्येच तो खुनी आहे आणि ऋत्विकही आत आहे. मग रिया आपल्या जीवाची पर्वा न करता थेट त्या ॲम्ब्युलन्समध्ये घुसते आणि ऋत्विकला सुखरूप बाहेर काढते. नंतर समजतं की त्या ॲम्ब्युलन्समध्ये खरा खुनी नाही, पण काही ॲडव्हान्स वेपन्स होते जे इशाऱ्यावर चालत होते. तर रियाने ऋत्विकला त्या ॲम्ब्युलन्समधून सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि बाहेर येताच तिला पुन्हा एकदा तीच मुलगी दिसते, जिच्या हातात एक बॉल असतो. पण यावेळी ती मुलगी रियाकडे बघून हसते आणि त्यावरून रियाला समजतं की तिच्या मनावरील ते गिल्ट आता निघून गेलं आहे. हे पाहून रिया तिथे जोरजोराने रडायला लागते. दुसऱ्या बाजूला विक्रम व्यंकटला फारच वाईट प्रकारे मारतो आणि तिकडून निघून जातो. तर दुसरीकडे रिया विचार करत असते की अखेर तो खुनी असं का करेल? जर त्याला ऋत्विक पाहिजे होता, तर त्याला ॲम्ब्युलन्समध्येच का ठेवलं? आणि मग त्याने आम्हाला का माहिती दिली? रिया समजून जाते की ज्या गोष्टी तिच्यासमोर घडत आहे, त्या इतक्या सोप्या नाहीत. दुसऱ्या बाजूला जमी खान बऱ्याच चिन्हांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता जमी खान स्वतःच अडचणीत सापडतो. कारण त्याला कळतं की बालहृदय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून त्याची स्वतःचीच नात आहे, नूरी. कारण त्याच्या आजोबांनी सुद्धा एकदा आपल्या मुलासाठी वर मागितला होता. तेव्हा जमी खान लगेचच आपल्या नातींला, नूरीला शोधायला घरात जातो. ती त्याला सापडते, पण काही वेळातच तीच नकाबधारी खुनी स्त्री तिथे येते आणि एक प्रकारचा धूर करते, ज्यामुळे जमी खान पूर्णपणे बधीर होतो. त्याच्या शरीराची हालचाल थांबते आणि मग ती स्त्री नूरीला घेऊन तिकडून निघून जाते. आणि यावरच या वेबसिरीजचा एपिसोड 6 संपतो. 7व्या एपिसोडची सुरुवात होते आणि आपल्याला पुन्हा एकदा रिया एक स्वप्न पाहताना दिसते. दरवेळी ती स्वतःला जखमी अवस्थेत पाहायची, पण यावेळी तिने एक नाव सुद्धा ऐकलं होतं, यस्त. यानंतर रिया हॉस्पिटलमध्ये जमी खानला भेटायला जाते. तिला समजतं की नूरीला त्या नकाब घातलेल्या बाईने उचलून नेलं आहे. जमी खान रियाला सांगतो की त्या पुस्तकात तिचं नाव सुद्धा लिहिलेलं आहे आणि तिचं नाव आहे नंदिनी. रिया अजूनही हे सगळं काय सुरू आहे ते समजू शकत नव्हती. इथून पुढे कथानक फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच 1951 मध्ये जातं. आपल्याला नंदिनी आणि आनंद नावाच्या व्यक्ती दिसतात, जे मुंबईहून चरणदासपूरमध्ये आलेले असतात. त्यांचं स्वागत एक इंग्रज आणि जमी खानचे आजोबा करतात. नंदिनी आणि आनंद चरणदासपूरमध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट उभारायचं ठरवतात. यासाठी त्यांनी जागाही निवडलेली असते. पण त्यांना समजतं की ज्या ठिकाणी प्लांट बांधायचा आहे त्या वरुणा जंगलात एक बंजारा स्त्री राहते, जी काळ्या जादूचा वापर करते आणि जर त्याच्याशी वाद केला तर ती काहीही वाईट घडवून आणू शकते. त्यामुळे त्या भागातील लोक सांगतात की वरुणा जंगलाच्या आसपास दुसरी जागा पहा. पण आनंद काहीच ऐकत नाही. तो लगेचच जमी खानच्या आजोबांसोबत वरुणा जंगलात निघतो आणि ते त्या ठिकाणी पोहोचतात जिथे प्लांट उभारायचा होता. तेव्हा जमी खानचे आजोबा आनंदला सांगतात की ती बंजारा स्त्री खूप शक्तिशाली आहे, म्हणून नंदिनीला आत पाठवा. आनंद हे ऐकतो आणि नंदिनीला आत पाठवतो. नंदिनी जेव्हा आत जाते तेव्हा तिला एक वेगळीच ऊर्जा जाणवते. आत गेल्यावर ती रुक्मिणी नावाच्या मुलीला भेटते. रुक्मिणी नंदिनीला सांगते, आपण ऊर्जा निर्माण करू शकत नाही आणि ती नष्टही करू शकत नाही, पण आपण त्या ऊर्जेला एका शरीरातून दुसऱ्या शरीरात किंवा दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतरित नक्कीच करू शकतो. इथे नंदिनी लक्ष देऊन पाहत होती की रुक्मिणी खूपच शिकलेली आहे. रुक्मिणी नंदिनीला तिच्या देव यस्तबद्दलही सांगत होती. तेवढ्यात आनंद तिथे येतो. आनंद रुक्मिणीला सांगतो की ही जागा बेकायदेशीर आहे आणि सरकारने तिला अणुऊर्जा प्रकल्पासाठी निवडली आहे, म्हणून शक्य तितक्या लवकर इकडून निघून जा, असं सांगून ते दोघं तिकडून निघून जातात. आणि आपण पाहतो की नंदिनी एका मशीनवर काम करत होती, पण तिच्या डोक्यात सतत फक्त रुक्मिणीचेच विचार चालू होते. आपण त्या लोकांबरोबर चुकीचं तर करत नाही ना, या सगळ्या विचारांनी ग्रासून ती आनंदशी बोलते. आपण ती जागा सोडू शकत नाही का? किंवा वरुणा जंगलाच्या जवळची कुठली तरी जागा बघूया. पण इथे आनंद चिडतो. तो म्हणतो, या प्रोजेक्टमुळे आपण एकमेकांच्या जवळ आलो होतो. आनंद काहीच ऐकत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी तो वरुणा जंगलात जाऊन रुक्मिणीचा तो बंकर पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतो. हे पाहून तिथले सगळे लोक हैराण होतात, कारण त्यांच्यासाठी ते घर देवाच्या मंदिरासारखं होतं. नंदिनीलाही ते खूप वाईट वाटतं आणि जेव्हा ती परत येत होती तेव्हा रस्त्यात तिला रुक्मिणी भेटते. रुक्मिणी तिला सांगते, आता थोडं सावध राहा, कारण चरणदासपूरमध्ये विनाश निश्चित आहे. आनंद तिथेच थांबलेला असतो आणि नंदिनी घरी परतते. पण तिच्या डोक्यात फक्त रुक्मिणीचेच विचार सुरू असतात. तेवढ्यात रुक्मिणी तिच्या घरी येते. ती सांगते, आम्ही आमचे ग्रंथ पुन्हा वाचले आणि त्यात काही विशेष गोष्टी आढळल्या, ज्या तुला जाणून घेणं फारच महत्त्वाचं आहे, कारण आमच्या ग्रंथात तुझंही नाव नमूद आहे. ती सांगते, आमच्या ग्रंथात लिहिलंय की विनाश करणाऱ्यांसोबत एक स्त्री असेल, जी त्यांच्या विनाशात त्यांना साथ देईल आणि त्यात त्या स्त्रीच्या 3 विशेष लक्षणांचा उल्लेख आहे. यानंतर रुक्मिणी त्या स्त्रीच्या 3 लक्षणाची माहिती देते. पहिलं लक्षण, ती स्त्री कोणत्या तरी ऊर्जा प्रकल्पावर काम करत असेल आणि हे खरं ठरतं. नंदिनी एक मशीन तयार करत असते. दुसरं लक्षण, ती स्त्री गरोदर असेल. हे गुण नंदिनी पूर्णपणे हादरते, कारण हे तर तिने आनंदलाही सांगितलं नव्हतं. मग त्यांना कसं कळलं? त्यामुळे तिला आता या ग्रंथावर थोडा थोडा विश्वास बसू लागतो. आणि शेवटची विशेषता ऐकल्यानंतर ती पूर्णपणे हादरून गेली होती, कारण ती शेवटची विशेषता म्हणजे ती बाई विधवा झाली होती.
पण ही विशेषता ऐकल्यावर नंदिनी लगेचच म्हणते की हे तर खोटं आहे, कारण तिचा नवरा अजूनही जिवंत आहे. आणि तेवढ्यातच दरवाजावर एक व्यक्ती येतो. तो नंदिनीला सांगतो की एका बाईक ॲक्सिडेंटमध्ये आनंदचं निधन झालं आहे, कारण त्याच्यावर एक झाड कोसळलं होतं. म्हणजे त्या ग्रंथातील तीनही विशेषता अगदी खऱ्या ठरल्या होत्या. आणि मग दाखवलं जातं की 1 वर्षानंतर नंदिनीने एका मुलीला जन्म दिला आणि आता ती चरणदासपूरमध्येच राहायला लागली आहे. ती आता यशच्या ग्रंथावर विश्वास ठेवू लागली आहे, कारण त्या ग्रंथात लिहिलेलं सगळं खरं ठरत आहे. तिने त्या यंत्रालाही पूर्णपणे तयार करून घेतलं होतं, ज्याच्या मदतीने रुक्मिणी आणि तिचे लोक त्यांचा देव म्हणजे यश भगवान निर्माण करत होते. रुक्मिणी आणि तिच्या लोकांनी या क्षणाची वर्षानुवर्षे वाट पाहिली होती. शेवटी ते यंत्र सुरू केलं जातं आणि वरदानाची प्रक्रिया सुरू होते. प्रत्येक वेळेस जेव्हा एखादं वरदान मागितलं जातं, तेव्हा एक व्यक्ती मरतो आणि त्या मृत व्यक्तीच्या शरीरातून एक अवयव काढून घेतला जातो. अशा प्रकारे 8 व्यक्तींचा मृत्यू होतो आणि त्यांच्या शरीरातून 8 अवयव गोळा केले जातात. त्यानंतर एक मानव शरीर तयार केलं जातं. आणि आजचा दिवस असा आहे जेव्हा रुक्मिणीच्या देवाचा जन्म होणार आहे. एकीकडे रुक्मिणीला वाटते की आता सगळं ठीक होईल, पण या 8 मृत्यूनंतर गावकरी पूर्णपणे संतापलेले असतात, कारण त्यांना समजतं की या मृत्यूंना त्या स्त्रियाच कारणीभूत आहेत. जेव्हा जमीखानचे आजोबा त्यांच्या गावकऱ्यांसह त्या बनकरकडे निघतात रुक्मिणी आणि तिच्या लोकांना संपवण्यासाठी. रुक्मिणी यस्तदेवाला निर्माण करण्यासाठी अखेरची प्रक्रिया सुरू करते आणि मग ती नंदिनीला सांगते की आता पुढे काय होणार आहे. ती सांगते की जेव्हा यस्त भगवानाचा जन्म होईल तेव्हा फक्त तेच लोक वाचतील जे यस्त भगवानावर विश्वास ठेवतात. उरलेल्या सगळ्यांचा मृत्यू होईल. हे ऐकून नंदिनी पूर्णपणे हादरते, कारण तिला समजतं की रुक्मिणी जे बोलली आहे ते खरंच घडणार आहे. ती चरणदासपूरचा संपूर्ण विनाश करू इच्छिते, पण नंदिनी हे घडू देणार नव्हती, कारण तिने ही मशीन लोकांच्या भल्यासाठी निर्माण केली होती. नंदिनी आता रुक्मिणीच्या विरोधात गेली होती आणि सगळं काही नष्ट करू इच्छित होती. पण ती काहीही करू शकेल याआधीच रुक्मिणी तिच्या गळ्यात चाकू खूप असते, ज्यामुळे नंदिनी गंभीर जखमी होते. थोड्याच वेळात गावकरी आत यायला सुरुवात करतात आणि यस्त भगवानाचाही जन्म होणारच असतो. पण त्याचवेळी नंदिनी त्या यस्त भगवानात आग लावते आणि सगळं ठिकाण जाळून टाकते. त्यामुळे रुक्मिणीचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच संपून जातं. त्यानंतर ती मशीन आणि ती मणी घेऊन ती तिकडून पळून जाते. जेव्हा हे ठिकाण पूर्णपणे नष्ट केलं जातं तेव्हा एक पोलीस तिथे येतो, कारण त्याला एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. तो त्या मुलीला उचलतो आणि तिला स्वतःजवळ ठेवतो. इथून आपल्याला कळतं की नंदिनी ही रियाची आजी होती. रियाला नेहमी वाटायचं की तिला तिचे स्वप्न पडत आहे, पण खरं तर ती तिच्या आजीला स्वप्नात पाहत होती, जिला रियाला काहीतरी सांगायचं होतं. यानंतर आणखी एक फ्लॅशबॅक सीन दाखवला जातो, जिथे आपल्याला मैथिली दिसते, जी एक गुप्तहेर म्हणून तिथं गेली होती. ती त्या दोघींची परीक्षा घेणार असते आणि सांगते की ही शेवटची परीक्षा आहे. ती म्हणते, ज्या लोखंडावर तुम्ही उभे आहात ते काही क्षणातच लालबुंद होणार आहे. जे कोणी तिथं टिकेल त्याला यस्त भगवानाची योद्धा होण्याची संधी मिळेल. इथे आपल्याला दिसतं की मोक्षाला ही संधी मिळते. आतापर्यंत जेवढे खून झाले आहेत ते सगळे मोक्षानेच केले आहेत. ती खूप शक्तिशाली आहे आणि यस्त भगवानाच्या जन्मासाठी ती काहीही करू शकते. त्यामुळे शरणदासपूर गावात जे काही घडतंय ते पाहून विक्रमच्या वडिलांना वाटतं की त्यांनी इथे अजिबात थांबू नये. त्यांनी विक्रमला सांगितलं की आपल्याला लगेचच इकडून दिल्लीला निघून जावं लागेल. पण विक्रम ऐकत नाही, कारण इथे आल्यावर त्याने खूप काही गमावलं आहे आणि आता तो न्याय मिळवू इच्छितो. थोड्या वेळात आपल्याला मोक्षा दिसते, जी विक्रमच्या घरात येते. ती त्याच्या गळावर एक बाण मारते, ज्यामुळे तो बेशुद्ध होतो आणि ती त्याला आपल्यासोबत घेऊन जाते. विक्रमच्या वडिलांनाही समजतं की विक्रमला कोणीतरी घेऊन गेला आहे, त्यामुळे ते लगेचच अनन्या आणि रियाला घरी बोलवतात. आता रिया हेड म्हणजे सीबीआय प्रमुख राहिलेली नसल्यामुळे पोलिसांकडून तिला कुठलाही पाठिंबा मिळत नाही. पण अनन्या सांगते की तुला स्थानिक लोकांचा पाठिंबा नक्कीच मिळेल, कारण आता आपण दोघी फ्रेंड्स आहोत. एवढ्यात एक ऑटो ड्रायव्हरचं लक्ष एका भिंतीवर लावलेल्या पोस्टरकडे जातं, जिथे सगळे लोक मैथिलीला शोधत असतात. ऑटो ड्रायव्हरला आठवतं की त्याने या बाईला वरुणा जंगलात सोडलं होतं. त्यामुळे तो ही माहिती सीबीआय ऑफिसरला देतो, जो आता नवीन हेड आहे. प्रद्युत त्या ठिकाणी जातो आणि सगळ्या गोष्टी तपासण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे रिया विक्रमच्या घराजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासत असते. तिला तिथे एक लोडिंग गाडी दिसते आणि त्याच गाडीतून विक्रमला नेण्यात आलेलं असतं. त्यामुळे ती हळूहळू त्या ठिकाणी पोहोचते जिथे विक्रमला नेलं गेलं होतं. पण ती जागा खूपच सुनसान असते. रिया अशा ठिकाणी पोहोचते जिथे तिच्या मागे कोणताही बॅकअप नसतो. दुसरीकडे प्रद्युत जमी खानकडे जातो आणि तो त्या रुक्मिणीचा फोटो दाखवून विचारतो, तू या व्यक्तीला ओळखतोस का? त्यावर जमी खान सांगतो की ही तर रुक्मिणी भारद्वाज आहे. हे ऐकल्यावर आपल्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण रुक्मिणी भारद्वाज म्हणजे अनन्या भारद्वाजची आजी होती. रुक्मिणी भारद्वाजच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण गोष्टी अनन्याच हाताळत होती आणि तिने वेगवेगळे अवयव एकत्र करून एक मानवी शरीर तयार करण्याचा निर्णय घेतला होता. या सगळ्या खुनांच्या मागे खरी मास्टरमाइंड अनन्या भारद्वाजच होती. रुक्मिणी गेल्यानंतर तीच आता या सगळ्या गोष्टी हँडल करत होती आणि तीच यस्त भगवानाला पुन्हा जन्म देण्याचा प्रयत्न करत होती.
मंडलाच्या शेवटच्या चिन्हाचा अर्थ जर डिकोड केला गेला तर समजतं की त्याचा अर्थ अलौकिक पुत्र आहे. म्हणजे असा एक माणूस ज्याने मृत्यूला फसवला आहे. आणि हा माणूस म्हणजे विक्रमच होता. कारण त्याला गोळी लागली होती पण तरीही तो वाचला होता. हे समजल्यावर विक्रम प्रचंड हादरतो आणि अस्वस्थ होतो. कारण त्याला हेही समजतं की कविता हिचाही खून अनन्यानेच केला होता. पण अनन्या बोलते की तिने तिला मारलं नाही, ते तर एक बलिदान होतं. त्याबरोबरच अनन्या म्हणते की विक्रम इथे ज्या उत्तरासाठी आला होता ते उत्तर त्याला नक्कीच मिळेल. खरं तर अनन्याच्या जवळ विक्रमची आई होती आणि तिची अवस्था फारच वाईट झाली होती. इतकी की तिला स्वतःचा मुलगाही ओळखता येत नव्हता. विक्रम तिला सांगतो तोच तिचा मुलगा सोनू आहे, म्हणजे विक्रम आहे. पण तिला काहीच कळत नव्हतं. ती फक्त एकच गोष्ट बोलत होती की तिचा मुलगा वाचेल. मग आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं जेव्हा विक्रमची आई या गुप्त जाग्यावर वर मागायला आली होती. तिने पवनसाठी वर मागितला होता, स्वतःचा अंगठा देऊन, की तिचा मुलगा वाचावा. पण तिने वर मागण्याआधीच पवन मरण पावला होता. त्यामुळे तिचा वर अधुराच राहिला होता. ती त्या गुहेत पोहोचली होती आणि आता तिला मारण्यात येणार होतं. पण रुक्मिणीने तिला थांबवलं. कारण जेव्हा एखाद्याचं वर पूर्ण होत नाही तेव्हा त्याला मारलं जात नाही, तर त्याला आपल्यासोबत ठेवलं जातं. विक्रम गेली 20 वर्ष आपल्या आईला शोधत होता. पण अशा अवस्थेत आईला पाहून तो खूपच व्यथित झाला. तेवढ्यात विक्रमला बेशुद्ध केलं जातं. कारण आता त्याच्या रक्तातून यस्त भगवानाचं शरीर तयार होणार होतं. संपूर्ण प्रक्रिया सुरू होते. यस्त भगवानाचे सर्व अवयव तयार असतात आणि आता फक्त विक्रमच्या रक्ताची गरज होती. ते रक्त त्याच्या शरीरात दिलं जातं. मनीसुद्धा यस्त भगवानाच्या छातीवर ठेवली जाते. अनन्याला वाटत होतं की तिच्या पूर्वजांनी पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होणार. पण त्याचवेळी रिया या ठिकाणी टनल मार्गे पोहोचते आणि तिची झुंज मोक्षाशी होते, जी खूप शक्तिशाली होती. पण यावेळी रिया मागे हटत नाही. ती मोक्षाला जोरदार प्रतिकार करते. तेवढ्यात जेव्हा यस्त भगवानाचा जन्म होणार असतो ती मशीन अचानक थांबते आणि कळतं की कोणाचं तरी वर पूर्ण होत आहे आणि तो वर दुसऱ्या कोणाचा नाही तर विक्रमच्या आईचाच असतो. ती सतत हेच बोलत होती की तिचा मुलगा वाचेल. म्हणून 20 वर्षापूर्वीचा तो अधुरा वर आता पूर्ण होतो. त्यामुळे विक्रम पुन्हा शुद्धीवर येतो आणि यस्त भगवानाचा जन्म थांबतो. हे पाहून अनन्याला प्रचंड संताप होतो आणि ते विक्रमला मारायला लागते. पण अगदी वेळेवर रिया तिथे पोहोचते आणि ती अनन्याच्या गळ्यात त्याच प्रकारे चाकू खुपसते जसं अनन्याच्या आजीने म्हणजे रुक्मिणीने कधी काळी रियाच्या आजी म्हणजे नंदिनीच्या गळ्यात चाकू खुपसला होता. तर एक वर पूर्ण न झाल्यामुळे यस्त भगवानाचा जन्म थांबतो. त्यानंतर तिथल्या सर्व लोकांना अटक केली जाते, अगदी मोक्षालाही. यानंतर दाखवलं जातं की या मर्डर्स नंतर कित्येक जणांचं आयुष्य बदलून गेलं आहे. जमी खान आपल्या कुटुंबाला वाचू शकला नाहीत. त्याच्याजवळ फक्त त्याची नात नूरी होती, पण तिलाही तो वाचू शकला नाही. विक्रम गेली 20 वर्ष आपल्या आईला शोधत होता आणि जेव्हा ती सापडली तेव्हा तिची अवस्था अतिशय गंभीर होती. तरीसुद्धा आईला भेटून विक्रमला खूप समाधान वाटतं. रिया, जी गिल्टमध्ये जगत होती, तिला या मर्डर मिस्ट्रीमुळे त्यातून बाहेर पडायला मदत मिळाली. तिला यंत्र आणि यस्त भगवान यांच्याबद्दल खूप काही समजलं आणि तिला हेही कळलं की हे सगळं इतक्यात थांबणार नाही. मग आपल्याला मोक्ष दिसते, जी आता जेलमध्ये बंद आहे. पण तेवढ्यात एक नकाबदारी व्यक्ती येते, जी मोक्षाला तिकडून सोडून नेते आणि पुन्हा यंत्र सुरू केलं जातं. ज्यामुळे खुनाचं हे चक्र अजूनही थांबलेलं नाही. यंत्र पुन्हा सुरू होणार आहे आणि लोकांना पुन्हा वरदान मिळतील आणि पुन्हा त्या ऑर्गन्सद्वारे यस्त भगवान तयार केला जाईल. आणि यासोबतच मंडला मर्डर्स या वेबसिरीजचे सर्व 8ही एपिसोड संपतात. तर मंडळी, ही वेबसिरीज आणि माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.